या जगामध्ये, या मृत्यूलोकामध्ये आपलं जर कोणी असेल तो भगवंत परमात्मा आहे, दुसरं तिसरं कोणी नाही. ऐका, जगद्गुरु तुकोबरायांचा एक शिष्य होता, विसोबा खेचर. जगद्गुरु तुकोबरायांचा एक शिष्य होता, शिवा कासार. शिवबा कासार. त्याला दुसरं तिसरं काहीच नाही, भगवंत कोण काय काही घेणं देणं नाही. त्याचा फक्त एकच धंदा होता, पैसा यायचा, तो पैसा मोजायचा आणि बँकेमध्ये, पूर्वीच्या काळी बँका नव्हता, परंतु तो सावकाराकडे किंवा एका डब्यामध्ये तो ठेवायचा. आणि गावामध्ये जगद्गुरु तुकोबरायांचं भजन चालू असायचं. भजन चालू असताना जगद्गुरु तुकोबरायांनी एखाद्या गृहस्थाला आशीर्वाद दिला. आशीर्वाद दिल्यानंतर त्याच्या घरामध्ये धनसंपत्ती प्राप्त झाली. धनसंपत्ती प्राप्त झाल्यानंतर ही गोष्ट शिवा कासारला समजली. समजल्यानंतर शिवा कासारच्या मनामध्ये लोभ निर्माण झाला, आशा निर्माण झाली. आपण जर तुकोबरायांच्या संगतीला गेलो, तुकोबरायांच्या भजनाला गेलो, तुकोबराय सुद्धा आपल्याला आशीर्वाद देतील. आणि आशीर्वाद दिल्यानंतर आपल्या घरामध्ये काय वाढेल? पैसा वाढेल. पैसा वाढला की आपल्याला सुख समाधान, हा बरोबर, तुम्हाला मिळाले बरोबर, सुख समाधान मिळेल. सुख समाधान मिळेल, सुख समाधान मिळेल या आशेने तो जगद्गुरु तुकोबरायांकडे गेला. तुकोबरायांचं भजन ऐकू लागला, कीर्तनाला जाऊ लागला, लोहगावामध्ये गेला, भंडारा डोंगरा अनेक ठिकाणी जगद्गुरु तुकोबरायांच्या तो बरोबर फिरत होता. अभंगाचा छंद शिवा कासारला लागला. आणि कासारला लागल्यानंतर काही कामानिमित्त शिवा कासार गावाबाहेर गेला. गावाबाहेर गेल्यानंतर घरातली गृहमंत्री म्हणायला लागली, या तुकोबरायांनी माझा भ्रातर वेडा केलाय, तुकोबरायांनी माझा भ्रातर वेडा केलाय. उठतोय, बसतोय, भगवंताचं नामस्मरण करत जातोय. असं जर यांनी रात्रंदिवस केलं तर आपल्या घरामध्ये पैसा मिळणार नाही, येणार नाही. या तुकोबरायांनी माझा भ्रातर वेडा करून टाकलाय, मग याची खोड कुठेतरी जिरवली पाहिजे. शिवा कासार हा काही कामानिमित्त बाहेर गावी गेल्यानंतर शिवा कासाराची पत्नी जगद्गुरु तुकोबरायांकडे आली. तुकोबरायांकडे आल्यानंतर तुकोबरायांना विनंती करते, महाराज माझी एक विनंती आहे तुमच्याकडे. आज आमच्याकडे जेवण करण्यासाठी तुम्ही या, असं सांगितलं. जगद्गुरु तुकोबराय भगवंताचं नामस्मरण करत होते, नामस्मरणामध्ये तल्लीन होते. तुकोबरायांना लोभ नाही, मद नाही, मत्सर नाही, काहीच तुकोबरायांना नाही, फक्त अखंड भगवंताचं नामचिंतन. तुकोबरायांनी सांगितलं, आई वहिनी साहेब मी काही काळजी करू नका, मी येतो. म्हटल्यानंतर जगद्गुरु तुकोबरायांचं कीर्तन झालं, भजन झालं. भजन झाल्यानंतर वारकरी मंडळी प्रत्येकाच्या घरी गेल्यानंतर जगद्गुरु तुकोबराय विना आणि रामकृष्ण हरी अखंड भगवंताचं नामस्मरण करत त्या विसोबा कासाराकडे गेले. आणि गेल्यानंतर विसोबा कासारची पत्नी त्या ठिकाणी होती. आता पूर्वीचा काळ असं होता, एखादा व्यक्ती घरी आपण जेवणासाठी बोलवले, पाहुणे मंडळी आपल्याकडे आले, पाहुणे मंडळी आपल्याकडे आल्यानंतर त्या व्यक्तीला, त्या पाहुणे मंडळीला आपण पहिले काय करायचो? आंघोळीसाठी पहिले पाणी ठेवण्यात यायचं, बरोबर ना? ठेवण्यात यायचं. तसंच त्या शिवा कासारच्या पत्नीने केलं. तुकोबरायांना सांगितलं, जेवण रेडी आहे, जेवण झालेलं आहे, पण तुम्ही एकदा स्नान संध्या करून घ्या. जगद्गुरु तुकोबरायांनी विना खाली ठेवला, त्या शिळेवरती आंघोळ करण्यासाठी बसले होते. गृहमंत्र्यांचा विचार काय चालू होता, या महाराजाची खोड जिरवायची. चुलीवरती कडक पाणी उकळलेलं होतं, उकल्या येत होत्या. कधीतरी मनामध्ये विचार करावं, आपण चहाचा कप हातात घेतल्यानंतर तो चहाचा
आपल्याला गरम लागल्यानंतर तो चहा आपण फुकून फुकून पितो, बरोबर आहे का नाही? फुकून पितो ना, फुकून पितो. परंतु तुकोबाराय या ठिकाणी आंघोळीसाठी बसले. शिवा कासारची पत्नी चुलीवरचं पाणी उचललं आणि जगद्गुरु तुकोबारायांच्या अंगावरती ओतलं आणि ओतल्यानंतर जगद्गुरु तुकोबाराय यांनी त्यांच्या आईला हाक मारली नाही, पत्नीला हाक मारला नाही, मुलांना हाक मारली नाही, एकच धावा केला. जिवंत